संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे यांच्या वतीनं स्वागत करतो आणि डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावा. नमस्कार. धुळे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि माननीय सर्व पत्रकार बंधूंनो, जरा एक वेगळ्या प्रकारचा असा हा आजचा एक प्रसंग आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला इथं आमंत्रित केलेलं आहे. लहान मुलांच्या आरोग्याविषयी वेगवेगळे निर्णय वेगवेगळे घेणं किंवा वेगवेगळे शोध निबंध किंवा नवीन नवीन काही गोष्टी आलेल्या आहेत. यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये एक बालतज्ञांची एक संस्था कार्यरत असते. तिला आम्ही इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स म्हणतो आणि या संस्थेच्या प्रत्येक राज्यामध्ये शाखा आहेत. आणि तसं महाराष्ट्र राज्यामध्ये जी शाखा आहे तिला आम्ही महाराष्ट्र बालरोग तज्ञांची संघटना म्हणतो, त्याला आमच्याच्यात IIT म्हणतो. तर ह्या शाखेचं राज्यस्तरीय अधिवेशन हे उन्हाळी सत्राचं अधिवेशन हे 19 आणि 20 एप्रिलला धुळ्यामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हे प्रथम एवढ्या वर्षात होतं. म्हणजे मी नमूद करू इच्छितो की पहिले बालरोग तज्ञ धुळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत असेल डॉक्टर GR आगेवार म्हणून होते. त्यांनी 40, 45, 50 वर्षापूर्वी बालरोग ह्याची सेवा सुरू केली आणि त्यापासून आजपर्यंत असं अधिवेशन कधीच झालेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हा एक आमच्या दृष्टीने फार मोठा दुर्मिळ योगायोग आलेला आहे. सदर परिषदेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील बालरोग तज्ञ विशेषतः तज्ञ बालरोग तज्ञ येणार आहेत. आपल्या ह्या प्रसंगाचा किंवा या परिषदेचा मेन जे आपल्याला फायदा आहे तो आपल्या खानदेशातील बालरोग तज्ञांना होणार आहे. म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक येथील काय विभाग तसेच मालेगाव येथील बालरोग तज्ञ साधारणपणे 200 ते 300 बालरोग तज्ञांनी आतापर्यंत नाव नोंदवलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही ह्याला खानदेशकॉन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे खानदेशातील बालरोग तज्ञांची साठी फायदेशीर असलेली हा प्रसंग आहे. तर आपल्याला तुम्हाला माहीत असेल की आपला जो धुळे जिल्हा आहे याला आपल्या संपूर्ण देशामध्ये किंवा इव्हन इंटरनॅशनली देखील ह्याला थॅलेसेमिया बेल्ट म्हणतात. बेल्ट म्हणजे काय की ह्या पट्ट्यामध्ये जास्त सिकल सेल ॲनिमिया आणि थॅलेसेमिया असे 2 आजार आढळतात. आणि तसेच आपल्या जसं आपण सातपुड्यात किंवा याच्यामध्ये जातो आदिवासी भागात जातो तिथं कुपोषित मुलांचं बालकांचं प्रमाण फार असतं आणि त्याच्यामुळे हे 2 मोठे आजार आपल्या बालरोग तज्ञांना इथं एक मोठं आव्हान आहे. आणि म्हणून या विषयांवरती नवीन नवीन माहिती मिळावी, नवीन नवीन काय शोध लागलेले आहेत की जेणेकरून आपल्या ह्या भागातील बालरोग तज्ञांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेसाठी मुंबईहून काही तज्ञ डॉक्टर, पुण्याहून, नागपूरहून, औरंगाबादहून, नाशिकहून असे बरेच डॉक्टर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. हा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. शनिवारी आणि रविवारी. शनिवारी विशेषतः वेगवेगळ्या लशी ज्या असतात त्याच्यावरती चर्चा होणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण लहानपणापासून घेतलेलं आहे किंवा BCG, पोलिओ, कावीळ वगैरे वगैरे लशी असतात. त्यामध्ये नवीन नवीन काय शोध निघालेले आहेत किंवा त्याच्यात काय नवीन नवीन फायदे आहेत किंवा नवीन कोणत्या लशी आलेल्या आहेत. तसेच आता गव्हर्नमेंटमध्ये जे व्हॅक्सिनेशन चालू आहे त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन काही गोष्टी आलेल्या आहेत. नंतर आपण श्वानदंश म्हणतो किंवा डॉग बाईट म्हणतो त्याच्यानंतर नवीन काही निघालेलं आहे किंवा असे अनेक विभाग आहेत. तर त्या लशींवरती संपूर्ण वर्कशॉप जे आहे ते पहिल्या दिवशी घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये जवळपास 6 ते 8 तास हे वर्कशॉप चालणार आहे आणि यासाठी औरंगाबाद, नागपूर इकडनं, कोल्हापूर इकडनं तज्ञ मंडळी येऊन आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे. आणि ते मार्गदर्शन करताना मग आपल्या धुळे जिल्ह्यातील जेवढे जवळपास खानदेशातील सगळे बालरोग तज्ञ उपस्थित राहतील आणि यांना नक्कीच फायदा होईल. ह्या वेगवेगळ्या याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये लहान मुलांमधील हृदयरोग आजार, लहान मुलांमधील दमा, लहान मुलांमधील स्थूलपणा असे अनेक आम्ही हे घेतलेले आहेत, कार्यक्रम घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये हे काही डॉक्टर्स आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील. त्याच्यामध्ये चलचित्र पण असतील. त्याच्यानंतर ह्याच्याबरोबरच आम्ही 2 परिसंवाद ठेवलेले आहेत की ज्या परिसंवादामध्ये एक परिसंवाद जो आहे ते आपले जे सिनियर बालरोग तज्ञ होते डॉक्टर GR आगेवार यांच्या नावाने एक परिसंवाद ठेवलेला आहे. आणि आताही अजूनही जे ॲक्टिव्ह आहेत आमचे आयडॉल आहेत, आदर्श आहेत असे डॉक्टर BK काबरे सर यांच्या नावाने एक आम्ही परिसंवाद आयोजित केलेला आहे. असे 2 परिसंवाद आम्ही आयोजित केलेले आहेत. आणि ह्या परिसंवादामध्ये पण
मोठ्या मोठ्या म्हणजे पौगंड नावातील मुलांना कोणकोणत्या लशी देता येतील, तसेच न्यूमोनियाचे काय काय नवीन प्रकार आहे, ट्रीटमेंट आहे, याच्यावरती हा विशेष संवाद होणार आहे. ह्या परिषदेला आम्हाला मुख्य म्हणजे आमच्या महाराष्ट्र IIPचे अध्यक्ष डॉक्टर संजय पातमोडे सर जे नागपूरहून येतात, तसंच सेक्रेटरी डॉक्टर अमोल पवार की जे ॲक्च्युली आपल्या खानदेशातलेच आहेत आणि जे सटाणाला असतात ते सेक्रेटरी आहेत, आणि ट्रेजरर डॉक्टर रवींद्र सोनवणे यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. आणि ह्या त्यांच्या या सहकार्यामुळेच ही जी परिषद आहे ही आम्ही या ठिकाणी आयोजित होऊ शकलेली आहे. ही परिषद आयोजित करणं हा एका माणसाचं काम नसतं. ते आमच्या धुळ्यातील सर्व बालरोग तज्ञ संघटना याच्यासाठी झटत आहे. धुळे, नंदुरबार इथले सगळे बालरोग तज्ञ याच्यासाठी अहोरात्र झटत आहे. विशेषतः मी नाव घेईन डॉक्टर महेश आयरराव सर, डॉक्टर जगदीश पाखरे, डॉक्टर अरुणा जोशी, डॉक्टर नीता आटकर, डॉक्टर जयंत देवरे, डॉक्टर सुनील पगारे, डॉक्टर विलास वाडेले, डॉक्टर सुरेश वसईकर, डॉक्टर राजेश अग्रवाल, डॉक्टर पुरुषोत्तम राठी, डॉक्टर सचिन ढोरे, आमचे अध्यक्ष डॉक्टर तुषार कानडे, डॉक्टर परीक्षित देवरे, डॉक्टर दादाभाई पाटील, डॉक्टर अविनाश सेंदाणे, डॉक्टर अभिनय दरोडे, डॉक्टर कुणाल मेहता, डॉक्टर योगेश सावंके, डॉक्टर स्वाती सोनवणे, डॉक्टर मिलिंद सने, डॉक्टर सिद्धार्थ पाटील, डॉक्टर सुधीर सांगवी, डॉक्टर श्री निलेश जाधव, आमचे असिस्टंट, डॉक्टर श्री हेमंत चौधरी, आमचा विवेक भंडारी, या सगळ्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप मदत केलेली आहे, खूप मेहनत घेतलेली आहे. आणि अशा हा कार्यक्रम हा 2 दिवसाचा आहे. हा महत्त्वाचं म्हणजे हा प्रथम होतो आहे धुळे जिल्ह्यामध्ये, आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाला विशेष आमच्या दृष्टीने महत्त्व आहे. मला असं वाटतं की या कार्यक्रमाने आपल्या भागातील बालरोग तज्ञांना एक ज्ञानाचं नवीन भांडार उघडलं जाईल, की जी ज्ञानगंगा येते त्याच्यामध्ये ते वेगवेगळं त्यांचं ज्ञान हे घेतील, आणि त्याचा अल्टिमेट शेवटी त्याचा फायदा आपल्या विभागातील बालकांना होईल आणि आपल्या बालकांचं आरोग्य सुदृढ होईल. आपण जे म्हणतो की कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन, तर हे नॉर्मली दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी महिन्याभराने वेगवेगळ्या पॅकेजचे होत असतात. पण याचं महत्त्व असं आहे, आणि ही प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश हाच आहे की ही धुळ्यामध्ये पहिल्यांदा राज्यस्तरीय बाल परिषद अशा प्रकारची होती. साधारणतः धुळ्यामध्ये बालरोग तज्ञ येऊन आज 40-45 वर्ष झाली. एवढ्या दिवसानंतर हा अवसर एक धुळे बालरोग तज्ञ संघटनेला मिळाला आहे. तर तो आम्ही निश्चितच चांगल्या प्रकारे करून त्यातून आपल्या जिल्ह्यातले, जळगाव जिल्ह्यातले, नंदुरबार जिल्ह्यातले जेवढेही बालरोग तज्ञ आहेत यांच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडणार आहे, नवीन गोष्टी माहिती होणार आहे, आणि ज्याचा फायदा परस्पर इथून रुग्णांना, इथल्या रुग्णांना, जनतेला पण होणार आहे. तर अशी ही बालरोग परिषद आम्ही 19 आणि 20 तारखेला धुळ्यामध्ये घेत आहोत. त्या परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉक्टर संजय जोशी सर आहे, सचिव मी डॉक्टर महेश आयरराव आहे, आणि धुळे जिल्हा बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार कानडे आणि सचिव डॉक्टर दादाभाई पाटील सर आज आपल्या इथे उपस्थित आहेत. तसं बघायला गेलं तर आमची धुळे बालरोग तज्ञ संघटना ही खूप कमी सदस्य संख्या असलेली संघटना आहे राष्ट्रीय मानाने, परंतु आम्ही प्रत्येक क्षेत्रात आम्ही अग्रेसर आहे. प्रत्येक कार्यक्रमात जे राष्ट्रीय बालरोग तज्ञ संघटनेने त्यांच्या मार्गदर्शनाने जेही कार्यक्रम राबवले जातात, जसं मागेच आपण आपल्या पत्रकार परिषद बंधूंनी येऊनच आमची प्रत्याशी निर्मूलन आणि जनजागृती, लठ्ठपणा असो किंवा जनुकांसंबंधीचा जो आजार, डाऊन सिंड्रोम असतो, थॅलेसेमिया, अशा बऱ्याच विषयांवरती आम्ही बालरोग तज्ञ जनजागृती त्या माध्यमातून करत असतोच. छोट्या मोठ्या CME आतापर्यंत आम्ही घेतच होतो, परंतु ही राज्यस्तरीय 300 पेक्षा जास्त डेलिगेट्स, 300 पेक्षा जास्त सदस्य बालरोग तज्ञ आम्हाला अपेक्षित आहे. धुळे बालरोग तज्ञ संघटना ही नुसतंच कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावरती जे घेतले जातात ते राबवत नाही, परंतु त्यांनी कुपोषण निर्मूलनाचं कार्य आम्ही जे सरकारी यंत्रणा आहे त्यांच्याबरोबर आम्ही खासगी बालरोग तज्ञ सगळे मिळून ही कुपोषण निर्मितीचं कार्य धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे, आणि त्या अनुषंगाने सर्व कार्यक्रम आम्ही घेतच आहोत.
ही बालरोगतज्ञ जी परिषद आहे त्या परिषदेत धुळे, नंदुरबार, जळगाव ज्या तिघं मिळून आम्ही खानदेशकॉन हे नाव त्यासाठीच ठेवलं गेलेलं आहे आणि परिसरातील सर्व बालरोगतज्ञांना या परिषदेतून जे बाहेरून बालरोगतज्ञ निष्णात बालरोगतज्ञ येणार आहेत त्यांच्या ज्ञानाचा आम्हाला सगळ्यांना फायदा होणार आहे. धन्यवाद. जे सरांनी सांगितलं आता की ज्या आपल्या संघटना आहेत प्रत्येक शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा याच्यामध्ये, तर आपली जी ब्रांच आहे स्मॉल ब्रांच म्हणून येते आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी 50 पिडियाट्रिक नसलेली जी संघटना असेल स्मॉल ब्रांचमध्ये आतापर्यंत सलग 4 ते 5 वर्ष आपल्याला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. जे आपण कार्यक्रम राबवतो, जे सरांनी सांगितलं, कुपोषण असेल, वृक्षारोपण असेल, काही जनजागृती असेल, कॅम्प असेल, या सगळ्यांचं अहवाल सादर केल्यानंतर आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये सलग 4-5 वर्ष आपण प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. आणि त्या बातम्या वेळोवेळी तुम्ही पण दिलेल्या आहेत. जी प्रसिद्धी आम्ही कार्यक्रम घेतो किंवा जे सामाजिक उपक्रम घेतो त्या सर्वांना तुम्ही सर्वांनी प्रसिद्धी दिलेली आहे, म्हणून तुमचे सर्वांचे आभारही मानतो. पेट हा थॅलेसेमिया आणि सिकल सेल पेट असा सुद्धा प्रसिद्ध आहे. तर इथे आपल्याला जास्तीत जास्त ह्या आजाराचे रुग्ण आढळतात. तर सिकल सेल आजार आणि थॅलेसेमिया आजार हे दोन्ही हिमोग्लोबिनचे आजार आहेत, ज्यामध्ये जे रक्त बनतं आपण त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते हिमोग्लोबिन थोडं खराब प्रकारचं बनतं की जे लवकर नष्ट होतं. त्यामुळे यांच्यामध्ये रक्त टिकत नाही आणि अशा बाळांना वारंवार रक्त देण्याची गरज पडते. तर हा आजार तसा भयानक आहे, उपचारासाठी भयानक आहे, पण याच्यामध्ये जर व्यवस्थित आपण मार्गदर्शन केलं, पालकांना किंवा जनतेपर्यंत याची माहिती जर पोहोचवली की दोन्ही पालक जर वाहक असतील, दोन्ही पालक वाहक असतील तरच तो बाळामध्ये आजार येईल. त्यामुळे लग्न करताना जर तुम्हाला माहिती आहे की तुमचा पेशंट, तुमचा मुलगा मुलगी ही वाहक आहे, तर तिचा जोडीदार कुंडली मिळो ना मिळो पण त्याचं हिमोग्लोबिनचा पॅटर्न नॉर्मल हवं, त्याचं इक्विलिब्रियम करणं गरजेचं आहे. ही सोपी जर आपण हे पाळली तर भविष्यामध्ये निश्चितच थॅलेसेमिया आणि सिकल सेल आजाराचे रुग्ण बऱ्यापैकी प्रमाणात कमी होतील. तर याची जनजागृती या कॉन्फरन्सवर सुद्धा होणार आहे. आपल्याकडे अजूनही मामाची मुलगी आणि त्याचा मुलगा हे खूप कॉमनली होतं. म्हणजे एकदा मला जवळजवळ 35 ते 40 वर्ष प्रॅक्टिस झाली. मी तेव्हापासून पहिल्या दिवसापासून लोकांना विचारलं की नातेवाईक आहे का, मामाची मुलगी आहे आणि त्याचा मुलगा आहे. ते अजूनही आपल्याकडे खूप आहे. तेव्हाच्या नंतर विचारलं की असतंच ते झालेलं. तर जेव्हा ज्यांना आमच्यात कॉन्सॅग्युनिटी होतं म्हणजे नात्याचं लग्न, ह्याच्यामध्ये हा आजार जास्त होतो ज्यांच्या पालक मुलांमध्ये. म्हणजे समजा मामाची मुलगी आणि त्याचं मुलगी असं लग्न झालं तर त्यांच्या जे मुलं असतात त्यांना हा आजार जास्त होतो. आणि मग हीच आता जनजागृती सगळ्यांना करायची की व असं करू नये. सरांनी सांगितलं तसं बाकी सगळं कुठे लेकरं हे नाही बघायचं. तुमच्या घरात जर कोणातरी असा आजार असेल तर त्या मालकाचं एक इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट असते ती, आणि तुम्हाला ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्याची टेस्ट करणं जरुरी आहे. दोघंही वाहक असतील तर मग त्यांना तो जो आजार आहे त्यांच्या मुलांमध्ये येऊ शकतो, म्हणून हे करणं जरुरी आहे. आता लव्ह मॅरेज करणं आजचा योग आहे. लव्ह मॅरेज करणं जास्त चांगलं आहे. जास्त डॉक्टर जीनच्या पेअरमध्ये एक जो जीन नॉर्मल असतो आणि एका जीनमध्ये दोष असतो, तर आम्ही वाहक आणि मुलाचा. तर वाहक जर आई असेल तर तिचं वाहक हे तर तिचा पती जर समजा नॉर्मल असेल, तिला काही वाहक नसेल तर मग तिचं बाळ वाहक होऊ शकतं, पण ते नॉर्मल आयुष्य होऊ शकतं, त्याला काही प्रॉब्लेम. पण 2 वाहक म्हणजे वडील पण वाहक आणि आई पण वाहक, मग दोघांचं जर ॲबनॉर्मल जीन त्या बाळामध्ये आला तर तो आजार होतो. मग सर आता एक असा महत्त्वाचा प्रश्न आहे की कुपोषणाचा. त्यात आपण सातपुडा त्या कुशीत असल्यामुळे आज जशी आपल्याकडे काही अशी संस्थेच्या माध्यमातून किंवा असोसिएशन माध्यमातून अशी माहिती आहे का की आपल्याकडे आज किती चांगला प्रश्न विचारला सर. तुम्हाला आमचे ह्याच्याबद्दलचे जे मेन इन्चार्ज आहे डॉक्टर दादाभाई पाटील ते सांगितले की ते आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे काम केलेलं आहे की आम्ही इथल्या DHOना मदतीला घेऊन प्रथम म्हणजे आम्ही एक सगळ्या इथल्या मेडिकल ऑफिसरांची कार्यशाळा केली.
त्या कार्यशाळेमध्ये त्यांना पूर्ण मूळ प्रॉब्लेम काय, म्हणजे कुपोषण कसं असतं, कोणते प्रकार आहेत, काय आजार आहे, त्याची ट्रीटमेंट कशी आहे, हे आपल्याला सरकारी माध्यमातून कसं करता येईल हे करायचं. त्याच्यासाठी आमचे मूळ जे ह्या जो प्रोग्रामचे मूळ चीफ आहेत डॉक्टर दादाभाई पाटील ते सांगतील. हा जो आपला भाग आहे खास करून धुळे आणि नंदुरबारचा पाठ, याच्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याला बरेचसे घटक आहेत, पण आपण जो काही याच्यावर फोकस दिला, मेन फोकस द्यायचं कारण काय आहे की या कुपोषित बालकांमध्ये मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी म्हणजे काय, पुढे जाऊन काहीतरी व्यंग होणं किंवा दगावणं याचं प्रमाण हे 9 पटींनी आहे. म्हणजे एखादा हेल्दी मुलगा, तो जो सदृढ बालक आहे, त्याला ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याचं चांगले होण्याचं प्रमाण आणि तेच कुपोषित बालकाचं चांगलं होण्याचं प्रमाण, याच्यामध्ये खूप फरक आहे. कधी कधी हे जे कुपोषित बालक आहेत हे बरे पण होत नाही, कारण त्यांची तेवढी इम्युनिटी नसते, त्यांची तेवढी सहनशक्ती नसते. म्हणून आम्ही पूर्ण धुळ्यातल्या बालरोग तज्ञ संघटनेने असं ठरवलं की आपण याच्यावर काहीतरी काम करूया. याची दखल तत्कालीन CEO मॅडम भुवनेश्वरी मॅडम यांनी घेतली, जे आम्ही कार्यक्रम घेतले. जिल्ह्याच्या आरोग्य संस्थेने त्याची दखल घेतली की जे बालरोग तज्ञ कार्यक्रम घेत आहेत त्याच्यातून बऱ्याच मुलांना फायदा होतोय. म्हणून मॅडमांनी सांगितलं की असे कार्यक्रम मला पूर्ण जिल्ह्यावर घ्यायचे. मग आपण संयुक्त विद्यमानाने धुळे बालरोग तज्ञ संघटना आणि धुळे जिल्हा परिषद यांचं कोऑर्डिनेशन करून प्रत्येक PHC मध्ये आमचे जे व्हॉलंटियर पिडियाट्रिशियन आहेत ते तिथं जाऊन त्या मुलांचं नेमकं कुपोषणाचं कारण काय आहे. नुसतं बाळ कुपोषित आहे, त्याला भरपूर खाऊ घातलं, भरपूर अंडे मासे किंवा शेंगदाणे दिले म्हणजे तो बरा होईल असं नाहीये. त्याचं कारण काय आहे, जसं आता आपण चर्चा केली की अनिमिया आहे का, म्हणजे रक्त कमी आहे का, त्याला पोटात जंत आहेत का, त्याला ती ट्रीटमेंट द्यावी लागेल. जर त्याला वारंवार डायरिया होत असेल कुपोषणाचं कारण, तर त्याला तो ट्रीटमेंट द्यावा लागेल. एखाद्या बालकाला सारखं उकत राहतं, उलट्या करत राहतं, रिगर्सिटेशन म्हणतो आम्ही त्याला, तर त्याची ट्रीटमेंट द्यावी लागेल. एखाद्या बालकाला जर हृदयाचा विकार असेल, जोपर्यंत तुम्ही तो ट्रीटमेंट देत नाही तोपर्यंत बाळ कुपोषणातून बाहेर येणार नाही. म्हणून आम्ही हे मूळ कारण शोधण्याचं काम हे आमचं आहे. सरकारी जेवढ्या काही संस्था असतील ते तर बालकांना वेळोवेळी आहार वगैरे हे सर्व पुरवत असतात, ज्याला कुपोषित बाळ म्हणतो आम्ही त्यांना सरकार देतं. पण कारण शोधण्याचं काम हे बालरोग तज्ञांचं आहे, तिथं आम्ही त्यांना मदत करतो आहे. आणि सगळी मदत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे की त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्ही स्वतःच्या गाडीने जाऊन त्यांना वेळ देतो आणि तिथे चेकअप करतो आणि त्यांचं कारण शोधून जर काही फुकट उपचार होण्यासारखे असतील, उदाहरणार्थ हृदयाचे आजार असतील, जसं अनिमिया सांगितलं, किंवा रिकरंट डायरिया असतील, तर आमच्या मार्फत जे करण्यासारखं असेल ते, किंवा मग आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांची उपचाराची आम्ही सोय करून देतो. मी काय सांगितलं की आता आपल्याकडे अशी त्याची आकडेवारी आहे की नेमकी किती कुपोषण बालक आहे. आणि दुसरं असं, शासनाच्या योजना इतक्या प्रभावी आहेत. आता मध्यंतरी जी योजना निघाली शेवटी ही जी काय आपण ती कुठली लाडकी बहीण योजना, सर त्याचं GR जर बघितलं आपण तर तो मुळात त्या कुपोषणासारख्याच आजारांवर प्रभावी त्यासाठीच त्या काढलेल्या आहेत. त्याच्यातलं काही वापरले ना, मुळात काय होतं की त्या योजना ज्यासाठी त्याचं जे पर्पज आहे ते साध्य न होता प्रशासन सुद्धा त्यांना अशा पद्धतीचे प्रोत्साहन न देता त्या योजनांकडे पैसा देतो, सगळं देतो, पण त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की गरोदर महिला सक्षमीकरणासाठी, तिच्या सुदृढीकरणासाठी तो पैसा आहे. एक्झॅक्टली. सरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. मी आता आमचं जे एक सुवेनियर होतं त्याच्यामध्ये पण काही मुद्दे मांडले होते. जसं तुम्ही आता हे आपल्या या रूम मध्ये बोलू शकता, तसं काही गोष्टी आपण बाहेर स्टेजवर बोलू शकत नाही. हे जे कुपोषणाचं कारण आहे की याला काही गोष्टी तुम्ही आम्ही जे आहेत हे आपण थांबवू शकतो. याला जी कारणं आहेत कुपोषणाला, जसं तुम्ही म्हटले की लाडकी बहीणसाठी, जे ऑलरेडी 4 व्हीलर मध्ये फिरतात, कॉन्क्रीटच्या घरात राहतात, फक्त महिला आहे बहीण आहे म्हणून तिला दिलं जातं. तुम्ही म्हटलं तो तसाच मुद्दा याच्यात पण आहे, पण काही गोष्टी आपण ते बोलू शकत नाही. मला एकच सांगायचं सर की तुम्ही जो पॉईंट काढला तो खूप महत्त्वाचा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे, तर आमच्या शास्त्राप्रमाणे आमच्या ह्याच्यात एक कन्सेप्ट आहे की 1000 दिवस म्हणजे 1000 दिवस त्यांनी कशी कॅल्क्युलेट केले
की मातेचा गर्भधारणा झाली की त्याचे 9 महिन्याचे 270 दिवस, त्याच्यानंतरचे पुढचे पहिल्या वर्षात 365 दिवस आणि त्याच्यानंतरचं दुसरं वर्ष 365 दिवस. तर हे 1000 दिवस हे आमच्या बालरोग तज्ञामध्ये अत्यंत महत्त्वाचे समजतात. आणि तुम्ही सांगता ते एकदम बरोबर आहे की त्या गर्भधारणा असलेल्या स्त्रीला जर व्यवस्थित पोषक आहार मिळाला, खूप चांगला तिचं पोलन पोषण झालं, ती हे जे बाळ बाहेर येणार त्याचं पहिल्या 365 दिवस नंतरच्या 365 दिवसांमध्ये व्यवस्थित काळजी घेतली तर भारताची नवीन जी पिढी येईल ती एकदम सुदृढ आणि चांगल्या बुद्धिमत्तेची. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही जर व्यवस्थित त्यांचं पोषण केलं तर 1000 दिवस जर तुम्ही व्यवस्थित बाळाची काळजी घेतली तर त्याला पुढे 99% त्रास होणार, त्याची स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, त्याची इम्युनिटी वाढेल. आणि त्यामुळे आम्ही काय करतो बालरोग तज्ञ म्हणून, तुम्ही म्हटलं तसं प्रशासन तर एकदम चांगलंच आहे, आम्ही त्याच्यावर काय म्हणत नाही, पण आम्ही सपोर्ट. मग तुम्हाला समजा उदाहरण आता आज उदाहरणार्थ असं धरून तुला नेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर्स आहेत ते चांगले आहेत, पण बालरोग तज्ञ म्हणून जे सपोर्ट आहे ते आम्ही तिथं जातो. त्यांना कोणाला हा हृदयरोग तज्ञ, हृदयाचा आजार आहे, कोण आहे काय ते डायग्नोसिस करतो, मग त्यांना आमच्याकडे इथं घेऊन येतो आणि मग त्याची पुढे ट्रीटमेंट. म्हणजे आम्ही सपोर्ट करतो, आमचं 100% त्यांची संस्कृती आहे, स्ट्रॉंग आहे, तर आम्हाला सपोर्ट, त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही देतो. आज जवळजवळ 2500 म्हणजे मी आकडे घेतले म्हणूनच आमच्याशी बोलतो बालक कुपोषित आहेत धुळे जिल्ह्यामध्ये सर. आणि हा आकडा मी नव्हता सांगितला, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांना तुम्ही असं एक्सपोज करू नका, त्याच्यावर तुम्ही उपाय होत नाही, 800पर्यंत आणलं आहे. म्हणून मी त्यांच्याशी पण बोललो होतो की सर या योजना आहेत ना, ह्या तुम्ही जिल्हा प्रशासन म्हणून तुम्ही त्याच्यावर काय कंपल्शन करत नाही. त्यांनी एक चांगलं उत्तर दिलं. जिल्हाधिकारी दुसरे अधिकारी होते, तुम्ही म्हणे सगळं खरं आहे. आणि जसं आपण सांगितलं ना, ज्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही मुवमेंट आहे काम करतायत त्यांचाही चांगला येतो, पण जो काही दबाव असतो की बोल सरसगट हे जे शब्द वापरला जातो त्यामुळे याचं क्षिप्त साध्य होत नाही. त्याचं जे पर्पज आहे आम्ही कितीही प्रयत्न केले, कारण तिथं जो मॉप असतो तो फक्त पैशासाठी येतो. आणि तो GR जी बघितला तर नेमकं त्याच्यासाठी त्याच्यामध्ये इतकं बंधनकारक आहे की तुम्हाला ते बिलं सादर केल्याशिवाय तुम्हाला पैसेसुद्धा मिळत नाही. पण काय होतं, तुम्ही करताय चांगले कामं आहेत, त्यामुळे आमच्यासारखे त्याच्यामध्ये तळमळीने काम करायला जातं. आम्हाला कधी कधी असे येतं की अरे हेच अडथळे निर्माण करतात की काय, पण तुम्ही हे अतिउत्तम आहे सर. आम्हाला फक्त तुमचं सपोर्ट पाहिजे की आम्हाला जेव्हा म्हणतात ना तू आमच्या पाठीवरती